जय शिवसेना संगीत खुर्चीचा कार्यक्रम ओंकारजी पाटील, अभिषेकजी जाधव, पालघर जिल्हा शिवसेना। मार्चच्या निमित्तानं, जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जिल्हा प्रमुख श्री ओंकारजी पाटील यांच्या माध्यमातून आज आपल्या सगळ्या महिलांसाठी, विशेषतः ग्रामीण भागातल्या महिलांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या व्यासपीठामध्ये आपल्याला जो काही कार्यक्रम इथे सुरू आहे त्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे ठाण्याचे जिल्हा प्रमुख सन्माननीय केदारजी दिघे, ज्यांच्याकडे संपूर्ण देश आज अतिशय मानानं सन्मानानं पाहतो असे आपले सर्वांचे लाडके तारपा वादक। खरं तर ही संस्कृती संपूर्ण देशाला त्यांच्या माध्यमातून कळली। तारप्याला सुसंस्कृतपणा आणि विशेषतः देशाच्या पातळीवरती सन्मान देण्याचं काम जे आहे ते आपले तारपा वादक यांच्या माध्यमातून झालेलं आहे। मंचावर उपस्थित धनंजय पष्टे सर, आमच्या वैष्णवीताई, मनालीताई, सगळीच महिला आमची टीम, नम्रताताई तिकडे आहे, अभिषेकजी, सगळीच मंडळी, या सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते। तुम्ही म्हणाल पुरुषांना शुभेच्छा का? दिन तर आमचा आहे, पण पुरुषांनाही शुभेच्छा दिल्या पाहिजे यासाठी की आम्ही महिला जेव्हा सन्मानानं घराच्या बाहेर कामानिमित्त पडतो त्यावेळेला आमच्या पाठीमागे ही फक्त पुरुषांची फळी असते आणि या माध्यमातून ती फळी आमच्या पाठीमागे असल्यामुळे आम्ही महिला चांगलं काम करू शकतो। प्रत्येक महिलेच्या पाठीमागे एक पुरुष असतो, तो कोणी भाऊ असतो, तो दादा असतो, तो मामा असतो, काका असतो, आपले वडील असतात, आपले सासरे असतात आणि हे ठामपणे त्या महिलेच्या पाठीमागे उभे राहतात। म्हणून खरं तर ती महिला चांगलं काम करू शकते। का वाटतं हे महिला दिनांक का साजरे होतात? त्याचं महत्वाचं कारण असं आहे, भारताची जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये 50% पेक्षा जास्त लोकसंख्या ही तुमची आमची आहे आणि त्यामुळे सरकारला पण आता आपली दाद घ्यावी लागते। 50% पेक्षा जास्त महिला, शिवाय 50% पेक्षा जास्त मतदार महिला आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आज महिलांची दखल घेतली जाते। याबरोबर दुसरं एक महत्वाचं, महिला प्रामाणिक असतात। याचा अर्थ मंचावरचे पुरुष अप्रामाणिक आहेत का? नाही, पण प्रामाणिकपणाचा जो काही एक स्केल आहे त्या स्केल मध्ये जास्तीत जास्त स्केल पुरुषांच्या पेक्षा महिलांचं प्रामाणिक असण्याचं प्रमाण जास्त आहे। महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री आणि आपले शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी ज्या वेळेला जबाबदारी दिली, माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या महिलेला राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला, या माध्यमातून राज्यातल्या अनेक महिलांशी सुसंवाद करायला मिळाला। जवळजवळ 25 लाख बचत गटातल्या महिलांचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली। पण या माध्यमातून एक मात्र मला समजलं की बाईला कोणती जात नाही, बाई हीच तिची जात आहे। त्यामुळे आम्ही चारित्र्य जपणाऱ्या, आम्ही संस्कृती जपणाऱ्या, आम्ही संस्कार जपणाऱ्या आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विज्ञानाने खूप शोध लावले पण अजूनही असा शोध लागला नाही की पुरुषाच्या पोटामध्ये अपत्य प्राप्ती ती फक्त महिलेच्याच गर्भातून होते। याचं कारण महिला सहनशील आहे, महिला प्रामाणिक आहे आणि या माध्यमातून आपल्या पोटातल्या गोळाला नखाचा ओरखडाही पडता कामा नये अशी जपणारी आहे। महत्वाची माहिती मोहती काढणारी आहे आणि या माध्यमातून तुम्हाला मी हे सांगितलं की जशी लोकसंख्या आपली जास्त आहे त्याचबरोबर प्रामाणिकपणेमध्ये जो मी उल्लेख केला महिला आर्थिक विकास महामंडळाचा, राज्यामध्ये 6 वर्षात माझ्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून जवळजवळ 18,000 कोटी रुपयाचं वाटप हे महिला बचत गटांना झालं। पण याच्यापेक्षा जास्त अभिमान मला या गोष्टीचा आहे की केदारजी 18,000 कोटी वाटपा कर्ज जे आम्ही वाटप केलं त्या कर्जापैकी 99.5% रिपेमेंट हे महिलांनी परत सरकारला केलं। कारण आम्हाला कोणाचे उपकार नको, आम्हाला मदत केली, ती मदत घेऊन आमचं काम झाल्यावर आम्ही पैसे परत बँकांना दिले। महिलांचं कर्ज परतफेड करण्याचं प्रमाण हे 99.5% जास्त आहे। त्यामुळे इतर कोणत्याही महामंडळापेक्षा महिलांच्या महामंडळाला पैशांची तरतूद जास्तीत जास्त केली जाते होते कारण आम्ही प्रामाणिक आहोत। आमच्या घरामध्ये पाहुणा तेव्हाच येतो नेमकी जेव्हा घरात साखर संपलेली, बरोबर आहे ना? आजकाल बघा त्याचे
बसलेली असते. मग आई काय करते, लगेच त्या आपल्या चिंटू पिंटू पिंग्याला हाक मारते. तो खेळत असतो बिचारा आणि खेळता खेळता आई त्याला बोलवते. तो रागाने येतो आणि म्हणतो आई काय, आवाज चढवून बोलतो. आई सांगते बाळा जरा हळू, पाहुणा बसलाय, बरोबर ना. आणि मग त्या वेळेला आई त्याला म्हणते की बाळा साखर संपले, शेजारच्या काठीकडून जाऊन काय आण, साखर आण. लगेच पिंटू पळतो कारण त्याला खेळायचं असतं. परत गचांडी पकडते आई. आई सांगते अरे पुढच्या दारातून येऊ नको, साखर कुठून दे, मागच्या दारातून दे. पाहुण्याला समजलं नाही पाहिजे माझ्या घरातली साखर संपले. तो साखरेचा चहा पिऊन गोड होऊन तृप्त होऊन गेला पाहिजे. उद्देश एवढा सांगायचा आहे की गरज लागल्यावर अडी अडचणीला आम्ही उसनवारी करतो, पण उसनवारी केल्यानंतर कधी एकदा नवरा घरी येतो, त्याच्याकडून पैसे घेते आणि परत साखर तिन्ही वाटीभर दिले तर मुठभर जास्त टाकून मी शेजारीला परत देते. हा आमच्या महिलांमध्ये असलेला गुण आहे आणि याची जाणीव आता सरकारला आहे कारण ती परतफेड आम्ही कर्जाच्या माध्यमातून केलेली आहे. आणि म्हणून मैत्रिणींनो, आजचा दिवस आपल्या सन्मानाचा आहे. ओंकारजींचं मनापासून कौतुक, अभिनंदन. खरं तर आताच त्यांना जिल्हा प्रमुख पदाची पदवी मिळाली आहे, परंतु पदवी मिळाल्याच्या आधीपासून महिलांसाठी विशेष कार्यक्रम सातत्यानं राबवणं हा ओंकारजींचा गुणधर्म आहे. आणि याच माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या दिवशी आपल्या सगळ्यांसाठी या उत्कृष्ट कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं, त्याबद्दल त्यांचं कौतुक, अभिनंदन. खरं तर आमचा वाडा भिवंडी रस्ता एवढा खराब आहे, पाहुणे पण लग्नाला तेलांना यायला बघत. 4-5 तेला जर एकत्र असतील ना तरच पाहुणा येतो, नाही तर पाहुणा येत नाही. पण केदारजींचं कौतुक, एवढ्या खराब रस्त्यावर जेव्हा जेव्हा पालघरवाले हाक मारतात तेव्हा तेव्हा केदारजी ठाण्यावरून आमच्या भागामध्ये येतात आणि या भागात दिघे साहेबांपासून त्यांची जी जोडलेली नाळ आहे त्या नाळेच्या माध्यमातून आपल्याशी जोडले राहतात. त्याबद्दल त्यांचं कौतुक. तारपा वादकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. खरं तर आमच्या संस्कृतीचा अभिमान हा देशस्तरावर देऊन आमचा अभिमान, आमच्या संस्कृतीचा अभिमान या आदिवासी भागातील एक मुख्य वादक असलेलं, मुख्य वाद्य असलेल्या तारपाला जी जागतिक प्रतिष्ठा त्यांच्या माध्यमातून त्यांनी मिळवून दिली. कालच एबीपी माझावर टीव्हीवर त्यांची मुलाखत झाली, आपण पाहिलं सगळ्यांनी. तुम्हाला अभिमान वाटतो ना, कोणाकोणाला अभिमान वाटतो, हात वर करा. तर या त्यांच्या या गुणाबद्दल सुद्धा आपण त्यांचं कौतुक करूया. एवढं मोठं आणि आमच्या तारपा वादकांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आहेत. आम्ही जसं म्हणतो की एका पुरुषाच्या मागे म्हणजे आमच्या महिलांच्या मागे आमचे पुरुष आहेत गंभीर, तसे आमचे तारपा वादक बंधूंच्या पाठीमागे त्यांची पत्नी या ठिकाणी आहे. आम्ही सन्मानाने त्यांना मंचावर बोलवतो. आज या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जोरदार टाळ्या. टाळ्यांवर अजून सरकारने टॅक्स नाही बसवलेला, तोपर्यंत ह्या येईपर्यंत वाजवत राहा. त्या फुकटेच वाजवायच्या. आजी काय मॅडम नाव घ्यायचं? आजीचं नाव आहे ताई भिकल्या दिंडा, म्हणजे आपले भिकल्या भाऊची ही घरवाली, तिचं नावच आहे ताई. मग तुमची आमची सगळ्यांची ताई या यशामध्ये ताईचा पण वाटा आहे. कारण भिकल्याला आमचा तारपा वाजवायला जेव्हा पळायचा जिकडं तिकडं तेव्हा अख्ख्या घराचा गाडा आमच्या ताईंनी सांभाळला. त्यामुळे ताईच आपण जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं शाल देऊन आणि बुके देऊन आपण त्यांचा सन्मान करूया. तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या उपनेत्या शिवसेना महाराष्ट्र उपनेत्या शिवसेनेच्या ज्योतिताई ठाकरे यांच्या शुभ हस्ते ताई भिकल्या धिंडा, पद्मश्री पुरस्कार विजेते भिकल्या धिंडस बाबा यांच्या पत्नी आदरणीय ताई भिकल्या धिंडा यांचा सन्मान मुख्यमंचावर महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या उपनेत्या. आपलं अधिक स्वागत.
ताईंना भेट दिली जाते. शिवसेनेच्या उपनेत्या, महाराष्ट्र उपनेत्या, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं संपूर्ण महिला पालघर जिल्हा संघटक या ठिकाणी वैष्णवताई व्यापारी, मनालताई फोडसे त्यांच्यासोबत संपूर्ण वाडा, विक्रमगड, पालघर जिल्हा महिला संघटक शुभेच्छा देताना दिंडाताईंना हळदी कुंकू करताना छोटीशी भेट सुद्धा या ठिकाणी दिली जात आहे. आज हळदी कुंकाचाही कार्यक्रम आहे आणि हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला ज्योतिताई ठाकरे, महाराष्ट्राच्या शिवसेनेचा बुलंद आवाज, बुलंद तोफ यांच्या करून आणि साडी या ठिकाणी छोटीशी भेट देऊन या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. साडी वाटपाचाही कार्यक्रम आहे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, खेळ या पैठणीचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी हळदी कुंकू समारंभ कार्यक्रमाला सुरुवात मात्र होताना आपण पाहत आहे. गुलाबाची कली, गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कली, शैलेशरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. ताटात खडीसाखराचे खडे, विनोदरावांचं नाव घेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंचा पुढे. समुद्राला आली भरती, नदीला आला पूर, समुद्राला आली भरती, नदीला आला पूर, सागरवाणीच्या सुखासाठी माहेर केले तू. अतिशय सुंदर या ठिकाणी Thank you.